बोल गणपा. अरे शेवटीने तुझं हात टाकत ना आपण ते बोल होय. अरे आपल्याला हलक्या जातीचा बोलतो तो आपल्या समाजाचं नाव खाली करतोय. रामागिरवाला आपण एक माहिती देऊ त्याला. होय. अरे त्या सावकाराने ऐकलं का रामा? त्या सावकाराने त्या गरीब गणप्याची जमीन सगळी आपल्या नावावर करून घेतली आणि त्याला हाकलून लावलं. असा अन्याय माझ्या डोळ्यात देखत आपल्या जनतेवर होतोय. अरे रे 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 अरे माया तळपायाच्या मस्तकात जाती रे. या समजा बघून लय चिड येते. यांची धडा शिकवला पाहिजे. अरे राम किरवा राम राम. तू तर त्या सावकाराचा गडी ना रे. आज इकडं आमच्याकडं काय काम काढलंय? त्या गणपती जमीन जर्जीने नावावर करून घेतली. असं काय? होय. हे बघ गणपा घाबरू नको. त्या सावकाराला चांगलीच आदर घडवतो आम्ही. तू काही काळजी करू नको. चला आमच्या बरोबर. तुमच्या बरोबरच आहे मी. चला. कशी कशी मजा येते. मला माल सगळा पैसा पैसा. पैशाशिवाय आपल्याला दुसरं काही सुचत नसते. स्वप्नात पैसा, जेवणात पैसा, सगळीकडे पैशात पैसा, पत्रात पैसा, पैसा, टोपीत पैसा आणि या टोपीतल्या खोपडीत बी पैसा. हे आपलं पैशाचं गणित असतं. ते तुम्हाला कळायचं नाही रे. हे शुद्र लोक तुम्हाला कळायचं नसतं. चल धोंड्या ए धोंड्या धोंड्या. अरे किती वेळा सगळ्या सिद्धीचे तुला सांगितलेले. शेती कामं राहत ते कशाची कामं असते तुला सारखी सारखी. व्याजाचे पैसे कोणते जमा झाले नाही कोणते नाही बघायला लागते ना शेती. तुम्ही बोलताय का बघून घ्या. हुशार आहे. होय शेती. लक्ष दे. आपल्याकडे आता चांगलं त्या माझ्या पोटासारखे आपली तिजोरी बी चांगली फुगत चालली. होय शेती. जरा लक्ष ठेव. शेती पण ते माझं लगीन ते लग्नाची लईश मनावर घेतली. लग्न लावा तेवढं माझं. त्याला मी अशी बायडी बघतो ना तुला बायडी. होय शेती. चालेल ना? होय होय. जेवढी तू आणशील तेवढी बायडी आपण बघणार. होय शेती. अजून बरोबर बांधतो दोघं तिघ जण. हुशार आहे माझा धोंड्या. बघ आता पडली. होय शेती. तसं मला काय वाटतं रे. हो का शेती. तू जरा दापसून झोप. आता मी झोपायला जातो. होय. व्यवस्थित ठेवायच्या. होय होय. त्या माझ्या कमरेला आणून दे परत. होय चालतंय ना? होय. चालतो मी. लक्ष दापसून झोप. होय माझे पैसे कुठे गेला नाही पाहिजे. होय शेती. होय. नाही तर तुझी बायको मिळायची नसती पाहिजे. पण तेवढं माझं बघा. चालतोय चालतोय. कसला शेती माझं त्याचं नाव लालच लावून देतो मला फक्त. तो आरामात झोपा काढतो. मला तिकडे त्याचे कामं करायला लावतो. हा बघतो त्याचं बरोबर बंदोबस्त करतो मी. झोपा काढतो. मला कसली बाळडी कसलं काय हा झोपा काढायचं काम करता. तो झोपला मी झोपतो. रामजी किरवा सावकार कसा झोपलाय. कसे गाल्याचे वर आले. आपल्या गोर गरीब जनतेतून कमी भावात तूप जरी घेतो हा आणि आपली आपली तिजोरी भरतो. याचे पोरं झोपल्या आंब्यासारखे मारतात रे आणि आपली पोरं सुटून दिले. काय अवस्था झाली आपल्या पोरांची. वय वय किरवा तेव्हा त्याला आता जागा करून त्याला आपण शेवटची चेतावणी देऊ. चला आणि आई आपण तिजोरी लुटून देऊ. चला. रामजी बघतोस काय? तिजोरीवर पुराण
आवाज करायचा नाही. गप तू मानू बरं. ओळख नका मला. अरे रामा किंवा म्हणतात मला. कोण म्हणतात? रामा किंवा तर गरीब जनतेला आमच्या दुखतो काय. अरे असे गणते एकच नाही तर किती कणकांची जमीन त्याने आपल्या नावावर करून घेतली. अरे शाला तू आमचा धंदा ऐकतो रे धंदा माझे. तुला आता दाखवतो. कोण खाणे वडा याला पुढं. हे बघ रामा, या सावकार साईडनं आमच्या बारी गावामध्ये खूप धुमाकूळ घातलेला आहे. शपथ करा त्या कौसुबाईची याचा नाही नाट केल्याशिवाय हा खाडे कधी राहणार नाही. बरोबर आहे कोण खाडे. हे सावकार फार माजले जातात. रामा आता याला आत्ताच्या वेळेस आपण याला सोडून देऊ. तुझे घर आम्ही सगळे लुटले. आपलं जर आमच्या गोरगरीब जनतेला लुटलं तर तुझ्या नंदीचा गोट घेतल्याशिवाय हा किरवा राहणार नाही. अरे किरवा हे नाव मी बेकार ऐकलं नाही. अरे किरवा इथे माझे धोतर वल्ले झाले. माझ्या कमरडात कुणी लाद घातली माझ्या मोठे झाले पार. अरे आज फक्त कंबाडात लाद घातले. तुझी कंबड मी नाही मारून टाकली. किरवा नाही मारला. अरे नाही किरवा अजिबात मी काय करत नसतो. अरे बात झालं. चल परत माझ्या समाजाला तू चल. मग तुला जातो माझा हिंगा. चला रामती. अरे शाला काय झालं शेठजी. अरे कुठे उलातला रे तू. शेठजी तुमचं कामावर होतो. मला लग्न करायचंय ना. तुम्ही लग्न करून देणार ना. गेला तिकडे खड्यात. अरे बापरे काय झालं शेठजी. अरे माझे कमरड मोडलं कोण तो किरवा. माझं लग्न केलं का. तुझं लग्न कुठं मध्ये आणतो. औषधी तुम्ही तर बोलले होते माझं लग्न करून देतो. तुझं लग्न जाऊ दे. माझी तिजोरी रे आखी गेली. मला बायडी नाही भेटत आता. अरे माझी बागडी मला सुटून जाणार नाही. अरे शेठजी काय झालं कोणाचं. आणि माझे सगळे कागदपत्र माझी धन संपत्ती रे. कोण आलं होतं शेठजी. जे की रामाचा किरवा आणि तो रामजी भांगरे रे खतरनाक माणसं होती. काय कमरला मोडलं लई टेन्शन माणसं. काय त्यांना मला आनंद दाखवली होती म्हणून असं झालं होतं. काय बोलतोस रे काय काय. नाही शेठजी ते तुमचं तुम्हाला कोण कोण आले होते बघायला. अरे कशाचे कोण कोण आले होते. इथं कमरला मोडलं पाय जोडून मोडले. छाला मी आता जबरदस्त बसत नसतो त्या खोपडीमध्ये. बरं झालं तुला कंपनी. काय बोलते रे तू. हा शेठजी काय नाही ते मला बघू कोण कोण आहे ते आहे का नाही. त्यांचं नाव घेऊ नको. लय खतरनाक माणसं असते ते. पण मी आता कंपनीत बसत नसते. त्याचा बदला घेणार मी. हो शेठजी. बदला घेणार. ह्या आजच्या काळाचे इंग्रज सरकारचे राज्य त्यांच्याशी जाऊन ते हातमिळवणी करतो. हो शेठजी. मग बघ यांचा कसा त्याने खड्डा खटतो. हो शेठजी चला. पण मी शेठजीचं डोके खोपडे असते. हो ठेवा सुट्टी देत नसते आम्ही. हो. चल रे माझ्या बरोबर.